काही रेसिपी अशा असतात त्याचा सुगंध, चव आपण वर्षानुवर्ष विसरू शकत नाही. आज मी अशीच रेसिपी घेऊन आली आहे, पांढऱ्या वाटाण्याचा चाट. हे चाट मला स्कूलमध्ये नाश्त्यासाठी मिळत होतं. 19च्या किडला जर शाळेमध्ये हे नाश्ता मिळत असेल, त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि मनाला भावून जाईल. वाटाणे उकडताना जो स्मेल होता तो नाकात एवढा जबरदस्त बसलेला आहे आणि चव, मला खूप आवडतो हा नाश्ता, त्याच्यामुळे मी शेअर करत आहे. तर भिजवलेला आपल्याला वाटाणा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून त्याला बॉईल करून घ्यायचा आहे. बघा, वाटाणा आपल्याला गलवायचा नाही आहे, तो शिजवायचा आहे फक्त. मग अशा पद्धतीने तो पूर्ण आखार आला पाहिजे. आता त्याचं पाणी आपण वेगळं काढून घेऊया. आपल्याला सुका वाटाणा पाहिजे आहे. आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं, लसूण, हिरवी मिरची टाकायचं आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आपण छोट्या मुलाला गृहीत धरून हे चाट करणार आहे, त्यामुळे आपण चटणीचं प्रमाण कमी टाकणार आहे. अमेझिंग नाश्ता होतो. एकदा तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आपल्या लहानपणच्या आठवणी जगून बघा. मी मध्ये मध्ये ही रेसिपी करत असते. मला फार आवडतो वाटाण्याचा सुगंध. लसूण आणि हिरवी मिरची झाली, त्यामध्ये आपल्याला धनापूड, थोडंसं गरम मसाला, थोडं चटणी टाकायची आहे. मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकूया म्हणजे ठसका होणार नाही आणि मसाला व्यवस्थित शिजला जाईल. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बॉइल्ड वाटाणा. आता आपल्याला सरतवून घ्यायचं आहे. बघा, असं म्हणजे त्याला परतून घ्यायचं आहे. मस्त वाटाणा शिजलेला आहे. आपल्याला गलगल गलगल करायचं नाही आहे, फक्त शिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बोटाने तो मोडला गेला पाहिजे. त्यामुळे थोडंसं मीठ टाकूया, परत मिक्स करूया आपण याला. बघा, छान आपला आता वाटाणा सळतळून झाला आहे. आता काय करायचं मध्ये एक मोठं बाउल घ्यायचं. आता करूया चाट तयार. त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला काकडी बारीक कट केलेला कांदा. तुमच्याकडे जर कैरी असेल तर तुम्ही नक्की टाका. टोमॅटो टाकायचा आहे बारीक केलेला, कोथिंबीर आणि टाकायचा आहे बॉइल्ड बटाटा. यामुळे आपल्या पोटाला आधार राहतो आणि बॉइल्ड बटाटा हेल्थसाठी पण चांगला आहे. त्यामुळे टाकायचा आहे आपल्याला वाटाणा, जो आपण सळतून घेतलेला आहे तो वाटाणा घालायचा आहे. आणि थोडंसं चटपटा करण्यासाठी आपण यामध्ये चाट मसाला घालूया. लिंबाचा रस घालूया आपण. अर्धा लिंबू मस्त पिळून घेतलेला आहे आपण. इतकी जबरदस्त रेसिपी होती, एवढा जबरदस्त चाट लागतो हे मी सांगते तुम्हाला. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ज्यावेळी आपण खायला बसणार आहे, खायला घेणार आहे, त्यावेळेस यामध्ये आपल्याला चिवडा वगैरे जे आहे ते टाकायचं आहे. म्हणजे काय होतं माहितीये का, चिवड्याचा क्रंचीपणा जो आहे तो आपला शेवटपर्यंत राहतो. तुम्ही आधी टाकून घेसाल तर तो नरम होतो. तर आपण यामध्ये मस्त पैकी खट्टा मिठा चिवडा टाकायचा आहे, तिखट डाळवा टाकायचा आहे. हे चिवडा वगैरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे आणि बारीक शेव घालायचे आहे. मला तर शाळेमध्ये बारीक शेव घालून मिळत होतं, खट्टा चिवडा किंवा डाळवा वगैरे टाकून मिळत नव्हतं. बारीक शेव घालून मस्त एक चाट मिळत होती ना, आम्ही एवढं आवडीने खात होतो की काय सांगू तुम्हाला. तर तुम्हाला माझी लहानपणची आठवण नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि ही चाट तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छानशी सुंदरशी कलरफुल चाट आपली तयार आहे. बघा, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.